बघा मित्रांनो, तर आपण विभक्ती या घटकाबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती बघणार आहे. ठीक आहे. तर विभक्ती म्हणजे काय असतं बघा. तर वाक्यामध्ये नामे असतात किंवा वाक्यामध्ये सर्वनामे असतात, बरोबर. जसं का मधु, रस्ता, कुत्रा, काठी, मार. तर हे काही वाक्य तयार झाले नाहीये. ठीक आहे. मग आता मला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर अर्थपूर्ण वाक्य तयार करत असताना आपण काय करतो, तर अर्थपूर्ण वाक्य तयार करत असताना शब्दांशी आपण संबंध लावतो. म्हणजे शेजारच्या मधुने, रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. आता हा अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे हे वाक्य. तर शेजारला च्या लागलं, रस्त्यात मधुने आहे ना. तर या पद्धतीनं शब्दांशी आपण संबंध लावतो आणि शब्दांशी संबंध लावून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करतो. तर अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची जी कोणती प्रक्रिया असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विभक्ती असं म्हणतो. ठीक आहे. तर नामाच्या रूपात बदल होतो, म्हणजे नामामध्ये बदल आपण बघितलं, लिंगानुसार, वचनानुसार, त्याच्यानंतर विभक्तीनुसार बदल होतं. आणि विभक्ती प्रत्यय लावण्याच्या अगोदर एक छोटीशी प्रक्रिया असते, म्हणजे त्याला सामान्य रूप असं म्हणतात, जसं का मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, बरोबर. तर हा बदल शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो. पण विभक्ती प्रत्यय लावत असताना सर्व शब्दांचे जे कॉमन रूप होईल त्याला सामान्य रूप असं म्हणतात. आणि इथे तुम्हाला सामान्य रूप मध्ये आपण हे बघितलं आहे. तर हे विभक्ती नावाचा घटक आपण बघितलं. तर विभक्ती एकूण किती आहे, तर 8 विभक्ती आहे. त्याच्यामध्ये समान प्रत्यय कोणते आहेत ते आपण बघितलं बघा. तर त्याच्यामध्ये 8 विभक्त्या कोणत्या आहेत, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. त्याच्यानंतर कारकार्थ विचारतात. तर कारकार्थ म्हणजे क्रियापदासोबत संबंध असेल त्यातून व्यक्त होणारा अर्थ. एकूण कारकार्थ मराठीमध्ये 6 आहेत. एकूण विभक्त्या एकूण किती आहे, तर 8 आहेत. समान प्रत्यय असलेली विभक्ती द्वितीय आणि चतुर्थी आहे ते आपण बघितलं, सलाते आणि सलानाते. तर आपल्याला हा जो तक्ता असेल मित्रांनो, तो तक्ता पाठांतर पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की विभक्ती प्रत्यय एक लागलेला असेल पण त्याच्यातून विविध कारकार्थ तुम्हाला व्यक्त होताना दिसतील, बरोबर. म्हणजे विभक्ती एक आणि कारकार्थ मात्र तुम्हाला अनेक असलेले दिसतील, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले असतात, बरोबर. आता बघा, विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय दोघांचं काम ह्या जगात एक आहे. आता कोणतं काम आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचं काम आहे. मग काही जे शब्दयोगी अव्यय आहेत ते वाक्यामध्ये विभक्ती प्रत्ययाचं काम करतात, मग त्याला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आणि याच्यावर अलीकडे प्रश्न विचारले असतात, बरोबर. नाहीतर आपण प्रश्न पाठ करतो की विभक्ती हा घटकाचा अभ्यास आपण करतो आणि आपला प्रश्न त्याच्यावरती वेगळ्या प्रकारे विचारला असतो. विभक्ती प्रत्यय शब्द नाहीयेत, बरोबर, कारण ते वाक्यामध्ये स्वतंत्र पद्धतीने येऊ शकत नाही. ते शब्दाला नेहमी लागूनच येणार, वाक्यामध्ये स्वतंत्र नाही, त्याला अर्थ बिर्थ नसतो विभक्ती प्रत्ययाला. असे काही विधाने तुम्हाला विचारले जातील, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर काही शब्दोगी अव्यय हे एकटे येऊ शकतात. तर काही शब्दोगी म्हणजे कोणती, म्हणजे सगळे शब्दोगी शब्दाला लागून येत नाही. तर शुद्ध आहे किंवा केवळ आहे किंवा फक्त आहे, हे 3 शब्दोगी वाक्यात तुम्हाला एकटे येताना दिसतील, शब्दोगी अव्यय असून सुद्धा. परंतु विभक्ती प्रत्यय मात्र तुम्हाला कधीच एकटे येताना दिसणार नाही. तर ते नामाला किंवा सर्वनामाला तुम्हाला लागून आले दिसतील, किंवा इतर शब्दांना पण लागतात पण तेव्हा ते नामाचे कार्य करतात. म्हणून आपल्याला नामाला किंवा सर्वनामाला हे दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत. विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागत नाही आणि जर लागले तर ते नामाचे कार्य करतात. ठीक आहे. असो, तर बरेच काही तुम्हाला सांगून दिले. पहिला आपण प्रश्न बघूया. तर काय प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, देवाचा, तेथे चाची चे लागले असेल किंवा चेच्याची, हा षष्टीचा प्रत्यय आहे. देवा हे सामान्य रूप आहे, बरोबर. आणि देवाने तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. देवाला, आता हा कर्म असेल त्याची विभक्ती द्वितीय मानायची, आणि कर्म सोडून जर का शब्द असेल तर चतुर्थी मानायची, म्हणजे सलाते, सलानाते हे दोन्ही विभक्तीमध्ये तुम्हाला येताना दिसतील. पुढचा आपण प्रश्न बघूया, संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर एक वचनामध्ये याला प्रत्यय लागत नाही संबोधनला. हा प्रश्न 2022 पेपरला विचारला आहे की कोणत्या विभक्तीला एक वचनात प्रत्यय लागत नाही. तर प्रथमेला एक वचनात आणि एक वचनात दोन्हीकडे लागत नाही, तर त्याला शून्य प्रत्यय लागतात असं म्हणतात. आणि संबोधनला एक वचनात लागत नाही, मात्र अनेक वचनामध्ये, मुलांनो, किंवा तुम्ही म्हटलं असं, अहो बंटीचे पप्पा ऐकलं का, तर या ठिकाणी अहो किंवा मित्रांनो, मित्र हो किंवा नो, हे तुम्हाला विभक्ती प्रत्यय लागले दिसतील. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर. महाचा षष्टीचा आहे. ऊन होऊन हे कुणाचे आहेत, तर हे पंचमीचे आहेत. त्याच्यानंतर तय्या कुणाचे आहेत, तर हे सप्तमीचे आहेत. अगदी सोपा प्रश्न विचारलाय. परबटीला या शब्दातील विभक्ती ओळखा. जर हे वाक्यात वापरलं असतं तर आपल्याला कन्फर्म सांगता आलं असतं. मग एक तर द्वितीय असेल किंवा चतुर्थी असेल, 2 पर्याय असेल तर मग आपण बघूया काय असेल. 2 पर्याय नाहीये सुदैवानं, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, द्वितीय, कारण इथे परभणी याला लागलंय ला. ठीक आहे. आणि वाक्यात आलं असतं तर मग आपण निवडलं असतं, कर्म असतं त्याला द्वितीय म्हटलं असतं, आणि कर्म त्याला आपण चतुर्थी असं म्हटलं असतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत, तुम्हाला आता सांगितलं द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत. हा प्रश्न 5दा रिपीट आला आहे. तर द्वितीय आणि चतुर्थी, सलाते आणि सलानाते एकवचनी अनेकवचनी समान प्रत्यय आहेत. तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एक वचनी रूप ओळखायचे, बरोबर. आता बघा, एक वचनी चतुर्थी विभक्ती, बरं का, सलाते, सलानाते लागलेलं पाहिजे. इथे श लागला, शी लागला आहे, इथे त लागला, इथे शी लागला आहे,
आणि ते ला लागलाय, तर सला ते सलाना ते तुझला ही चतुर्थी विभक्ती झाली. मग याची विभक्ती कोणती? नेशी नेशी, याच्यापैकी ही तृतीय झाली. बरोबर. तुझ्याशी हे सुद्धा शी लागलं की तृतीय झाली. आणि तुझ्यात आहे का, तुझ्यात जीव रंगला, कुठे रंगला? तुझ्यात जीव रंगला. मग तुझ्यात हा काय आहे? तर हा तुझ्यात हा सप्तमी प्रत्यय आहे. बरोबर. हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि इथे कुणाला लागलंय? तर सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. मी सर्वनामा संदर्भात तुम्हाला असं सांगू इच्छितो की एकूण विभक्त्या जरी 8 असल्या तरी सर्वनामाची विभक्त्या मात्र 6च आहेत. बरोबर. त्याला कोणती विभक्ती लागू, सॉरी 7 विभक्त्या आहे. तर सर्वनामाला आपण संबोधन हे विभक्ती लावत नाही. जसं का तू तू इकडे तू इकडे असं आपण म्हणणार का? नाही. कारण त्याला आपण नावाने हाक मारतो आणि हाक मारताना मित्र हो हो ऐका, तर या पद्धतीने आपण हाक मारतो किंवा मित्रांनो मुलांनो अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी संबोधन विभक्ती सर्वनामाला लागू नाहीये. बाकीच्या 7 विभक्त्या सर्वनामाला लागू आहेत. बरोबर. हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रत्यय विचारतात आणि कोणत्या विभक्तीचे आहेत. आपल्याला विचारलं षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर एकवचनी चाचेचे, अनेकवचनी चाचाची, चाचीचे आणि चाचीचे दिला आहे तर चे चाची असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये तय्या तय्या हे सप्तमीचे आहेत. कोणाचे आहेत? हे सप्तमीचे आहेत. ओन होन हे पंचमीचे आहेत. बरोबर. नेश नेश हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपल्याला कळायला पाहिजे पटकन. ठीक आहे. विद्यार्थ्याला बक्षीस दिले, तर हे कोणते कारक आहे असं विचारलंय. कारक म्हणजे काय? तर क्रियापदाशी त्याचा काय संबंध आहे. बरोबर. तर विद्यार्थ्याला बक्षीस दिले, देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया घडल्या असतील तर आपण कुणाला दिले बघा. तर आपण कोणालाचं उत्तर हे आलं बघा, कोणाला. तर हे कोणालाचं उत्तर आहे. आणि काय दिले, तर हे कायचं उत्तर आहे. बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला कर्ता दिसणार नाही. तर कर्ता आणि कर्म, तर द्विकर्म क्रियापद आहे, दिले क्रियापद. आणि ते कर्ता कुठे आहे? तर लपलेला आहे. आणि लपलेला जो कर्ता असतो त्याला अर्ध्यावृत कर्ता असं म्हणतात. बरोबर. तर आपण इथे शिक्षकांनी लिहूया किंवा गुरुजींनी आपण लिहूया. ठीक आहे. तर इथे मी लिहिलं शिक्षकांनी विद्यार्थ्याला बक्षीस दिले. ठीक आहे. किंवा शिक्षकाने विद्यार्थ्याला बक्षीस दिले असं आपण लिहिलं तरी चालतंय. या ठिकाणी हा जो कर्ता आहे ते लपलेला आहे. मग लपलेल्या कर्त्याला काय म्हटलं जातं? त्याला अध्याहृत कर्ता असं म्हणतात. काय म्हणतात? अध्याहृत कर्ता असं म्हणतात. ठीक आहे. आता कुणासाठी क्रिया घडलेली आहे? त्या विद्यार्थ्यांसाठी क्रिया घडली. देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाची क्रिया घडतात. मग याला संप्रदान असं आपण म्हणतो. काय म्हणतो? संप्रदान म्हणजे देणे. मग हा अपादान म्हणजे काय? तर अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा, तिथून तो व्यक्ती किंवा पदार्थ दूर जातो. अधिकरण म्हणजे काय? तर स्थळ किंवा वेळ असेल. आणि करण म्हणजे काय? ते एखाद्या क्रियेचे साधन. जसं का मी पेनने लिहितो आहे, ते पेन हे माझे साधन आहे. सुरीने सफरचंद कापले, तर सुरी काय असेल? ते साधन आहे. या पद्धतीनं साधन म्हणजे करण. ठीक आहे. अधोरेखित नामाची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत. आता इथे अधोरेखित कुणाला करून दिला आहे त्यानुसार तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. तर जग आहे, जगचं समारूप जगा झाला आहे. आणि याला त नावाचा विभक्ती प्रत्यय लागला आहे. तय्या तय्या प्रत्यय लागले की त्याची विभक्ती कोणती असेल? सप्तमी असेल. बरोबर. जर का अधोरेखित याला करून दिलं असतं तुझ्याहून, कुणाहून? तुझ्याहून. मग तुझ्याहून काय झालं असतं? तर पंचमी झालं असतं. इथे आपण तुलना केली आहे मित्रांनो. ठीक आहे. श्रेष्ठ माणसे ही जगात आहेत. एक माणूस आणि अनेक माणसे, इथे कोणताही विभक्ती प्रत्यय लागले नाहीये. ठीक आहे. मग याची विभक्ती कोणती आहे? तर याची विभक्ती ही प्रथमा आहे. हे लक्षात ठेवा. हा बदल लिंगानुसार आहे, हा बदल वचनानुसार आहे, की हा बदल विभक्तीनुसार आहे. हे ज्याला ओळखता येत नाही त्याला उभी हयात गेली तरी व्याकरण मात्र कळायचं नाही. ठीक आहे. मग काही लोकांना वाटले सर इथे ये लागलं जी ये, मग मनाने त्रुटी आहे का? नेशी नेशी. मित्रांनो इथे नेश नेश असं होणार नाही, कारण इथे विभक्ती नावाचा बदल झालेला नाहीये. ठीक आहे. मग हा बदल कोणता आहे? तर हा वचनानुसार बदल आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. मग हा अनेक वचनी आणि प्रथमा विभक्तीतील हा शब्द आहे. ठीक आहे. मग प्रश्न कसा त्यानुसार तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया. काय प्रश्न विचारला आहे? तर पुढचा प्रश्न हा असा आहे बघा. तृतीय विभक्तीचा कारकार्थ म्हणजे तक्ता तुम्हाला पाठ करावा लागतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला विचारतात. तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ हा करण आहे. करण म्हणजे साधन. मग हा कोणाचा कारकार्थ आहे? द्वितीयचा आहे. संप्रदान कुणाचा आहे? चतुर्थीचा आहे. कर्ता कुणाचा आहे? तर प्रथमेचा आहे. इतकं सोपं आहे. ठीक आहे. पुढे बघा. सलाते सलानाते ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीची मानतात? तर आताच आपण बघितलं 2 विभक्ती आहे, द्वितीय आणि चतुर्थी. दोनदा प्रश्न रिपीट आलेला आहे. त्याच्यानंतर ऍग्रीमेंट म्हणजे काय होतं? ऍग्रीमेंट म्हणजे करार होतं. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर बघा ह्याच्याने हे काम होणार नाही. कुणाने? ह्याच्याने हे काम होणार नाही. मग ह्याच्या नेला काय लागला आहे? तर ने लागला आहे. मग याची विभक्ती कोणती आहे बघा. तर या वाक्यामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? ते विभक्ती प्रत्यय आलेला आहे तृतीयचा. बरोबर. म्हणून आपलं उत्तर काय असेल? तृतीय विभक्ती असं उत्तर आहे. ठीक आहे. मराठीमध्ये एकूण किती विभक्त्या मानल्या जातात? मी तुम्हाला सांगितलं मराठीत किती विभक्त्या आहेत? 8 आहेत. बरोबर. मग हा प्रश्न थोडासा फिरवून 2022 ला विचारलाय. बघू आपण काय प्रश्न आहे तो.
मराठीमध्ये कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे, म्हणजे कोणत्या विभक्तीला प्रत्यय लागत नाही? तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय लागत असताना दिसत नाही. तसंच संबोधनाला सुद्धा एक वचनी लागत नाही, पण त्याला अनेक वचनी मात्र लागतो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? प्रथमा. का? कारण याला एक वचनी पण प्रत्यय लागत नाही आणि अनेक वचनी सुद्धा प्रत्यय लागत नाही. अशा वेळी आपल्याला हे उत्तर निवडावं लागतंय. सप्तमीला कोणते लागतात? तर तय्या तय्या लागतात. द्वितीयाला कोणते लागतात? तर सलाते आणि सलानाते, एक वचनी अनेक वचनी. ठीक आहे. मी नदीच्या काठाने गेलो या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीच्या कारकार्थ ओळखा असा प्रश्न विचारला आहे. काय ओळखा? कारकार्थ ओळखा. आता आपले कार्यकर्ते काय करतात बघा. तर या ठिकाणी तुम्ही तक्ता बघता नेशी निशी कर्म करण आहे का, सलते सलनते द्वितीया कर्म, प्रत्यय नाही प्रथमा करता आहे ना, आणि तृतीय व्यक्तीमध्ये नेशी निशी प्रत्यय लागतात आणि त्याचा कारकार्थ हा करण असतो आणि आपल्याला पहिलाच पर्याय हा करण दिलेला आहे. विभक्ती एक आणि कारकार्थ मात्र तुम्हाला अनेक असणे दिसू शकतात. म्हणून आपल्याला याचा कारकार्थ विचारला आहे, याची विभक्ती विचारली नाही. बरोबर. जर प्रश्न विभक्तीवर असता तर माझं उत्तर तृतीय आलं असतं, आणि विभक्ती हे प्रत्ययावरून ओळखली जाते, याला ने प्रत्यय लागला आहे. बरोबर. यांनी कारकार्थ विचारलाय. कारकार्थ म्हणजे काय? तर त्याचं क्रियापदाशी काय संबंध आहे, त्याचं नातं काय आहे, तुमच्या मित्राशी मैत्रिणीशी काय नातं आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही गाडीने गेलात, बाईकने गेलात, कोणते कपडे घातले हे महत्वाचं नाहीये. मग त्याच प्रकारे इथे सुद्धा काय आहे, तर विभक्ती प्रत्यय महत्वाचं नाहीये, तर इथे क्रियापदाशी त्याचं काय संबंध आहे हे जास्त महत्वाचं आहे. मग आता हे कोण आहे? काठाने गेला. काठाने गेला म्हणजे काय? तर इथं आपल्याला स्थळ व्यक्त होताना दिसतंय. काय? स्थळ. आणि जर का स्थळ आणि वेळ व्यक्त होत असेल त्याला अधिकरण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अधिकरण. म्हणजे तुम्हाला वाटेल उत्तर करण, एमपीएससी उत्तर देते अधिकरण, कारण विचारलं काय आहे? कारकार्थ विचारला आहे, असं उत्तर आलं पाहिजे आपलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे? बरोबर. खाणारा कोण? पोपट हा कर्ता आहे. खाल्लेले काय? तर हा पेरू. पेरू कर्म आहे. कर्माला कोणताही प्रत्यय लागले म्हणून त्याला प्रथमा विभक्ती असं म्हणतात, किंवा द्वितीय पण आहे पण त्याची विभक्ती द्वितीय सुद्धा म्हणतात. पण अप्रत्यय की सप्रत्यय, तर अप्रत्यय द्वितीय असा पर्याय नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला प्रथमा विभक्ती उत्तर निवडावं लागतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे आपण बघूया. तर प्रश्न असा आहे, कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती म्हणतात? आताच आपण बघितलं कोणती म्हणतात, तर ती विभक्ती म्हणतात प्रथमा. आताच याच्यावरती आपलं बोलणं झालेलं आहे. ठीक आहे. देवाने या शब्दामध्ये कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? तर देवानेला काय लागला आहे? ने. आणि ज्याला नेशी नेशी प्रत्यय लागेल त्याची विभक्ती तृतीय असेल. माझं उत्तर काय असणार आहे? मग तृतीय विभक्ती असं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा कारकार्थ आपल्याकडे काय आहे? पाय. पायला काय लागला आहे? पायी. आता ई प्रत्येक तृतीयमध्ये असतात आणि ई प्रत्येक सप्तमीमध्ये आहे. जर का अलीकडे लागला असेल तर हा जो प्रत्यय असेल अलीकडचा हा सप्तमीचा प्रत्यय मानावा, तय्या तय्या यापैकी. म्हणून पायी हे प्रत्यय सप्तमीचा आहे. आपल्याला विचारलं कारकार्थ, तर पायाने गेला ना तो, गाडीने गेला की पायाने गेला की डोक्याने गेला हे आपल्याला इथे दिलं आहे, त्याच्यामुळे ते साधन झालं. मग ज्याला साधन म्हणतात, तर साधन म्हणजे काय? करण. माझं उत्तर काय असेल? तर माझं उत्तर आहे 3 नंबर उत्तर आहे करण. ठीक आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा, म्हणजे कारकार्थ विचारलाय तुम्हाला. ठीक आहे. आता नुसतं बघा, मी शाळेतून आताच घरी आलो. आता या ठिकाणी बघा, शाळेतून आला. आता तो शाळेत आहे का? नाही ना. मग या ठिकाणी ऊन प्रत्यय लागलाय बघा. ऊन प्रत्यय लागलं म्हणजे या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर शब्दाची विभक्ती ही पंचमी आहे. कोणती विभक्ती आहे? पंचमी. ऊन हुन प्रत्यय लागला की त्याची विभक्ती नेहमी पंचमीच सांगावा. ठीक आहे. पंचमीच सांगा. पण त्यांनी कारकार्थ विचारला आहे, तर शाळा ही शाळा आहे समजा. आता तो शाळेत आहे का? नाही. इथून तो गेला इकडे, घरी आला म्हणजे काय? तर शाळेतून तो घरी आला. मग जिथून क्रिया सुरू होते तिथून तो व्यक्ती किंवा पदार्थ दूर जातो आणि याला अपादान असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपादान. अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. म्हणून माझं उत्तर काय असेल? आता 3 नंबर उत्तर आहे. ठीक आहे. आता जोड्या लावा. अगदी सोपा प्रश्न आहे. तक्त्यावरती प्रश्न विचारला आहे. बरोबर. द्वितीय विभक्तीला काय लागतं? सलाते सलानाते. तृतीय विभक्तीला नेशी लागतं. पंचमीला हुन हुन लागतं. षष्टीला चाचीचे लागतं. माझं उत्तर काय असेल बघा? 3 4 2 आणि 1. तर 3 4 हे तर पर्याय दिसणार आहे बाबा. बघा आता काय दिलंय. द्वितीयाला सलाते म्हणतात. आता पर्याय दिसत नाही, काहीतरी इथे चुकलं असेल किंवा काहीतरी, पण हे बरोबर आहे. तर द्वितीय विभक्ती सलाते, तृतीय विभक्ती नेशी, पंचमी विभक्ती ऊन होऊन आणि षष्टी विभक्ती चाचीचे 1 नंबर असं आलं पाहिजे.
तर बघतो मी एकदा. तर इथे बघा चुकले माझं, ठीक आहे. तर इथे हे बरोबर आहे. तर 3 नंबर इथे आहे, त्याच्यानंतर 2. तर 3 2 म्हणजे उत्तर आपलं हे असेल 3 नंबर, ठीक आहे. असं बघण्यात थोडं गोंधळ झालं होतं. त्याच्यानंतर इथे 4 आणि 1, ठीक आहे. कळाला तुम्हाला, कळाला असेल याच्या आधी. पुढचा बघा प्रश्न काय विचारलंय. आता विश्वात्मके देवे, यात देव या शब्दाची विभक्ती कोणती आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो, ठीक आहे. तर देव, याला देवे हे क्रियापद नाहीये. नाही तर काही कार्यकर्त्यांना वाटेल सर हे क्रियापद आहे, हे नाम आहे देव आणि देवला ये लागलंय. आता या ठिकाणी देवचं अनेक वचन नाही झालंय, त्याला ए प्रत्यय लागला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात, तर त्याला तृतीय विभक्ती असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. तृतीय विभक्ती अलीकडे नेईशीचा तो ई प्रत्यय आहे. काही प्रत्यय लागतात आता आणि काही प्रत्यय लागत नाही, याच्याबद्दल मी लेक्चर मध्ये सांगितलं आहे. या ठिकाणी हा जो ए प्रत्यय मित्रांनो, हा ए प्रत्यय प्राचीन काळी लागायचा. म्हणजे प्राचीन काळी म्हणण्यापेक्षा कवितेमध्ये किंवा याच्या अगोदरचे जे काव्य वगैरे होते त्याच्यामध्ये हा ए प्रत्यय वापरायचे, ठीक आहे. पण अलीकडे वापरत नाही. तर देवे, आता तुम्हाला वाटेल सर अनेक वचन नाही का, देव एक देव आणि अनेक देव, देवचं एक वचन तेच आहे आणि अनेक वचन सुद्धा देवच आहे, हे आपण बघितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये. पुढे बघा, एका फुलाहून एक गुच्छ चांगला, या वाक्यातील विभक्ती प्रत्ययाचे उदाहरण कोणत्या विभक्तीचे आहे. आता फुलाहून दिलं आहे, ऊन होऊन लागलं की त्याची विभक्ती कोणती सांगायची, पंचमी सांगायची, बरोबर. मग आता पंचमी विभक्ती कुठे दिला आहे, इथे दिला आहे. बाकी डोकं लावायचं नाही. कारकार्थ विचारला तर विभक्ती नाही बघायची, त्याची क्रियापदाशी काय संबंध आहे ते बघायचं आपण. पुढे बघा, पुढील पैकी अनेक वचनी सप्तमीचा प्रत्यय कोणता. अनेक वचनी सप्तमी म्हटलंय बरं का, अनेक वचनी सप्तमी, ठीक आहे. तर अनेक वचनी सप्तमी म्हणजे तै यापैकी आलं पाहिजे. या ठिकाणी बघा, दारचा दारी झाला आहे आणि अनेक वचनीवरती त्यानुसार दिला आहे, तर हे झालं सप्तमी. दारांचा, तर दारांचा म्हणजे इथे सामान्य रूप झाला आहे, एकच दार अनेक दार झालेले आहेत. इथे दाराला वगैरे एक वचनी आहे, इथे सामान्य रूप दिलं आहे, बरोबर. म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, ते 1 नंबर उत्तर असेल. पुढचं बघा, नेशी नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. आताच आपण बघितले नेशी नेशी विभक्ती तृतीयेची आहेत, बरोबर. म्हणजे विभक्ती विचारली तर नुसतं प्रत्ययावरून सांगायचं तुम्ही, आणि जर कारकार्थ विचारला असेल तर त्याची क्रियापदाशी काय संबंध आहे त्याच्यावरून तुम्ही कारकार्थ सांगायचं, ठीक आहे. पुढे बघा, गावापासून, आता या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. तर मित्रांनो आपल्याला वाटतं, काही लोकांना वाटेल ऊन आहे, तर तुम्ही पंचमी सांगू शकता, काही अडचण नाही, बरोबर. पण एक वचनी आहे का अनेक वचनी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, हे लक्षात ठेवा. विभक्ती प्रत्ययाचं कार्य करणारं इथे शब्दोगी अव्यय लागलेला आहे, पासून, ठीक आहे. पासून, वाचून, शिवाय, खेरीज हे जे शब्दोगी अव्यय आहेत ते तक्त्यात मी दिलेले आहे. तर हे पंचमी विभक्तीचे कार्य करतात आणि म्हणून याला पंचमी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय असं म्हटलं जातं. मग आता गावांपासून आहे का गावापासून आहे, तर गावापासून म्हणजे एकच गाव आहे म्हणून याला एक वचनी पंचमी असं म्हणा. आणि गावांपासून असतं म्हणजे इथे जर का अनुस्वार टाकला तर तो अनेक वचनी पंचमी झाला असता, पण तो सुदैवानं तो पर्याय नाहीये, ठीक आहे. दोन्ही पर्याय राहिले असते तरी आपल्याला ते निवडता आलं असतं, ठीक आहे. पुढचं बघा, जोड्या लावा असा प्रश्न विचारला आहे. सोपा असेल प्रश्न, बघा जोड्या लावा, ठीक आहे. तर आपण लावून बघूया काय जोडी आहे ती त्यांची, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघूया चतुर्थी, आताच आपण बघितलं सलाते सलानाते आहे. तृतीय, तृतीयामध्ये काय असणार आहे, नेईशी असणार आहे. षष्टीमध्ये चाचीचे असेल, सप्तमीमध्ये तय्या असेल. आता माझा पर्याय कुठे आहे असं आपण बघूया. तर पर्याय आहे 3 2 आणि 4 1. तर 3 2 4 1 असं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिसतंय. पुढचं बघा, आता आतमध्ये खाली ऐवजी ही अव्यय कोणत्या विभक्तीची आहेत, म्हणजे अव्यय विचारले बघा, ही कोणती अव्यय आहे, तर ही शब्दोगी अव्यय आहेत, बरोबर. आता बघा, जी शब्दोगी अव्यय लागतात त्या विभक्तीचे कार्य करतात, तर त्या विभक्तीचा कारकार्थ सुद्धा तुम्हाला व्यक्त होताना दिसेल. जसं का आत म्हणा, बाहेर म्हणा, हे स्थळ व्यक्त करणारी आहेत, म्हणजे सप्तमी प्रत्ययाचे कार्य करतात, बरोबर. यांच्या ठिकाणी तुम्ही सप्तमीच्या विभक्ती प्रत्यय सुद्धा लावू शकता. जसं का मी वर्गाच्या आतमध्ये बसलोय, मी वर्गामध्ये बसलोय, ठीक आहे. तर वर्गामध्येला काढायचं आणि त्याला वर्गात असं तुम्ही टाकू शकताय, म्हणजे त्या विभक्तीचा प्रत्यय सुद्धा तिथे लागू होतोय. अशाही पद्धतीने तुम्ही एखादा शब्दोगी तुम्हाला विचारला तर तो काढायचा आणि कोणता प्रत्यय बसतो, कोणत्या विभक्तीचा प्रत्यय बसतो हे सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा अगदी सोपं आहे, तुम्हाला तो तक्ताच पाठ करावा लागेल की हे विभक्ती प्रत्ययांची कार्य करणारी हे जे शब्दोगी अव्यय आहेत, ठीक आहे. तर हा एक सोपा आणि साधा पर्याय आपल्याला दिसतोय. पुढचं बघा, आता काय दिलं आहे, तर मी तुम्हाला सांगून दिलं उत्तर याचं सप्तमी आहे, बरोबर. मात मध्ये खाली ऐवजी आहे ना, अलीकडे पलीकडे जवळ समीप ठाई नजीक हे जे शब्दोगी अव्यय आहेत ते सप्तमीचे कार्य करतात, ठीक आहे. सोपं आहे. त्याच्यानंतर बघा, तुझ्या पायी. आता बघा, पाय लागलाय आणि याला ई लागला आहे. ई लागलं म्हणजे काय असेल तर ते सप्तमी आहे,
बरोबर, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तर सप्तमी असं उत्तर असेल. ठीक आहे, सोपं आहे अगदी. त्याच्यानंतर विभक्ती दिली आहे, त्याचा कारकार्थ दिला आहे, आपण जोड्या लावण्याचा प्रयत्न करूया. तर हा तक्त्यावरती आहे बरं का, तर तक्त्यावरती हा प्रश्न विचारला आहे. तृतीय विभक्तीतून करण हा कारकार्थ व्यक्त होतो, चतुर्थी विभक्तीतून संप्रदान हा कारकार्थ व्यक्त होतो, पंचमी विभक्तीतून अपादान हा कारकार्थ व्यक्त होतो, सप्तमीतून हा अधिकरण. इथे सर्व पाठांतर आहे, तर फक्त तुम्हाला पाठ पाहिजे तर तुम्हाला हे येणार आहे. ठीक आहे, नाहीतर नव्याने एखादा कार्यकर्ता बघेल आणि म्हणेल मला कळत नाही, त्याला मी काही करू शकत नाही, किंवा तुम्हाला लेक्चर तरी बघायला लागतील. ठीक आहे, आता आपण उत्तर बघूया काय आलं आपलं. तर 3 1 4 आणि 2, 3 1 4 2 आपण बघूया. तर 3 1 4 आणि 2, पर्याय क्रमांक 4 मध्ये मला उत्तर दिसतंय, आपलं उत्तर आहे 4. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा योग्य जोड्या लावा. तर बघा मित्रांनो, असा हा प्रश्न विचारलेला आहे आता. तर थोडासा तुम्हाला नवीन वाटेल हा प्रश्न, म्हणजे व्याख्या याच्यावरती हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, तर संधी म्हणजे काय होतं बघा. तर संधी म्हणजे दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग, म्हणजे सांधणे, जोडणे दोन शब्दांना, याला संधी असं म्हटलं जातं. उपसर्ग म्हणजे काय असतात, तर शब्दांच्या आधी जोडली जाणारे जे अक्षर असतात त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. वचन म्हणजे काय, तर वचन म्हणजे तुम्हाला व्याख्या सांगितलं होतं, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुण असतो, म्हणजे एका नामावरून जी काही संख्या व्यक्त होता, एक आहे की अनेक आहे, याला वचन असं म्हटलं जातं. म्हणजे एकत्वाचा किंवा अनेकत्वाचा बोध होतो, याला वचन असं म्हणा. ठीक आहे, आणि कारकार्थ म्हणजे काय, तर नामा सर्वनामांचा क्रियापदाशी जो काही संबंध आहे त्या संबंधाला कारकार्थ म्हणत नाही, तर त्या संबंधातून व्यक्त होणारा जो काही अर्थ असतो ना, या अर्थाला कारकार्थ असं म्हटलं जातं. ठीक आहे, तरी आपण हे निवडूया, काही अडचण नाही. आपलं उत्तर काय आलं, 3 4 1 आणि 2. तर 3 4 1 आणि 2 असं उत्तर मला 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे, पुढचा पर्याय बघा काय दिलाय, जोड्या लावा. सोपा प्रश्न आहे बघा. तर द्वितीय विभक्ती कोणती आहे, कर्म. तृतीय विभक्तीचा करण आहे, चतुर्थीचा संप्रदान हा कारकार्थ आहे, सप्तमीचा अधिकरण हा कारकार्थ आहे. म्हणजे 3 1 आणि 4 2, 3 1 आणि 4 2 असं उत्तर मला 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे, अगदी सोपा आहे, तक्त्यावरती प्रश्न विचारला आहे. जोड्या लावावरती प्रश्न आलाय बघा. तर तू हे सर्वनाम दिला आहे आणि या सर्वनामाचे आपल्याला काय लावायचे, तर जोड्या लावायचे आहेत. ठीक आहे, तर आपण बघूया प्रथमा विभक्ती. तर प्रथमामध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही, म्हणजे तू. त्याच्यानंतर द्वितीया म्हणजे तुला, तुझला आहे ना, हे प्रत्यय लागणार आहेत. त्याच्यानंतर तू ते हे प्रत्यय लागतील. तृतीयामध्ये काय लागणार आहे, तुशी आहे ना, तुशी, या असे असे प्रत्यय लागतील. त्याच्यानंतर पंचमीमध्ये तुझहून, तुझ्याहून आहे का, असं आपण पाहिलं होतं. तर आपलं उत्तर काय असेल बघा, तर 2 1 आणि 4 3. तर 2 1 आणि 4 3 इकडे असेल बघा, 2 1 4 3. तर उत्तर आपलं एक आलं, तर आपलं उत्तर असेल हे. ठीक आहे, पुढचा आपण बघूया सलाते सलाते. हा प्रश्न परत आला आहे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय मानतात, तर द्वितीय आणि चतुर्थी. रिपीट आहे प्रश्न. ठीक आहे, पुढचं काय विषय बघा, खालीलपैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, बरोबर. तर षष्टी विभक्तीचे बघा, आता सलाते सलाते कुणाचे आहेत, आताच आपण बघितलं द्वितीय किंवा चतुर्थीचे आहेत. आता तय्या मधला हा ई दीर्घ पाहिजे होता, तर हा सप्तमी झाला असता, आहे ना, हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. चाचीचे हे षष्टीचे आहेत, हा दोनदा प्रश्न येऊन गेला. ठीक आहे, नेशी नेशी कुणाचे आहेत, तर हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणून माझं उत्तर हे आहे. ठीक आहे, आपलं उत्तर आलं. त्याच्यानंतर बघा करण म्हणजे काय, जसं काही मी तुम्हाला सांगितलं, करण म्हणजे काय होतं, एखादं साधन सोपं आहे. तर करण म्हणजे क्रियेचे साधन किंवा एखादं वाहन असतं, बरोबर. क्रियेचा आरंभ हे काय बघा, तर क्रियेचा आरंभ म्हणजे अपादान, वियोग, बरोबर. त्याच्यानंतर क्रियेचे स्थान आलं तर अधिकरण होतं. स्थळ किंवा वेळ असेल तर याला आपण अधिकरण असं म्हणतो. पुढे काय दिले बघा, हा प्रश्न खूप भारी आहे, याचं उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, मग मी तर सांगतोच आहे. ठीक आहे, काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते, या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत, असा प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुम्हाला पहिल्यांदा वाक्यातील नामे कोणती आहेत हे ओळखायची आहे. आमच्या, काल बघा, काल हा क्रियाविशेषण अव्यय आहे, आमच्या हा सर्वनाम आहे, घरी एक नाम दिसतं मला, आणि पाहुणा हा एक नाम दिसतं, बाकीची नामे नाहीयेत. ठीक आहे, आता बघा घराला काय लागले बघा, घराला ई लागला आहे, म्हणजे याची विभक्ती सप्तमी झाली तय्यापैकी. ठीक आहे, आणि अधिकरण हा कारकार्थ पण आहे, स्थळ दाखवतोय. मग सप्तमी 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 इथे आहे, म्हणजे माझं उत्तर हे आहे. ठीक आहे, आता काही लोकांना काय वाटेल बघा, आता पाहुणे याची विभक्ती तृतीय वाटेल काही लोकांना, आहे ना, कारण हा ए प्रत्यय तुम्हाला दिसतोय. पण मित्रांनो, तुम्हाला हे मी आधीच सांगितलं होतं, आधी काय सांगितलं होतं बघा, तर नामामध्ये बदल कोणता आहे हे जेव्हापर्यंत तुम्हाला कळणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ कळणार नाही. ठीक आहे, तर नामामध्ये लिंगानुसार बदल आहे, वचनानुसार बदल आहे की विभक्तीनुसार बदल आहे, हा एवढा फरक आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, इथे बघा पाहुणे, एक पाहुणा, अनेक पाहुणे. तर पाहुणाचं अनेक वचन हा पाहुणा आहे, पाहुणे आहे, बरोबर. हा अनेक वचनी शब्द आहे. कोणता शब्द आहे हा, अनेक वचनी शब्द आहे. आणि याची विभक्ती विचारली तर याची विभक्ती प्रथमा आहे. कोणती विभक्ती आहे, प्रथमा विभक्ती आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याला कोणताही प्रत्यय लागलेला नाहीये, तर तो वचनानुसार बदल आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलं, सप्तमी आणि प्रथमा. इतकं ते सोपं आहे. पुढचं बघा, षष्टी याच्याबद्दल आणखी प्रश्न विचारला आहे. एक वचनी प्रत्यय कोणते, तर चाचीचे. मग चाचीचे कुठे आहेत, हे इथे, बरोबर. तर नेशी नेशी हे तृतीयचे आहेत,
आणि ऊन होऊन हे पंचमीचे आहेत, बरोबर. तय्या तय्या हे सप्तमीचे आहेत. आपलं उत्तर काय असेल तर षष्टी. षष्टी काय विचारलं, चाची चे, हे आपलं उत्तर आहे. नाही तर म्हणणार की 2 ला टिक केलंय. तर रामाहून गोविंदा मोठा आहे, इथे आपण तुलना केली आहे. तुलना करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला तो दूर गेलेला दिसेल, काहीतरी तुलना आपण केला आहे आणि म्हणून इथे ऊन होऊन प्रत्यय लागला आहे. ऊन होऊन लागलं की याची विभक्ती कोणती आहे, तर याची विभक्ती असेल पंचमी. मग आपल्याला विचारलं काय, त्याचा कारकार्थ विचारला आहे. तर कारकार्थ बघा, अपादान नावाचा कारकार्थ आहे. आता काही लोकांना कळालं नसेल की हे दूर कसं काय गेलं, बरोबर. तर जसं का आपण रामाहून गोविंदा मोठा आहे, म्हणजे हा गोविंदा आपण तयार केला इथे, बरोबर. तर हा आहे समजा गोविंदा, याचं नाव देऊ आपण गोविंदा, आणि हा राम आहे का, राम दिसतोय का हा, तर हा राम आहे, बरोबर. त्याला आपण नाव दिलं राम. तर मला सांगा, हा इतका अंतर रामाहून गोविंदा हा जो मोठा आहे ना गोविंदा, तर इतका अंतर हा दूर गेला आणि म्हणून अपादान हा कारकार्थ व्यक्त होतोय. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर कळेल. आता बघा, चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट ओळखा. मी तुम्हाला सांगितलं होतं, एकतर पाठ करा किंवा त्याचे वाक्यात वापरून बघा. तर पहिलं बघा, आतमध्ये खाली, आताच आपण बघितलं, तर आतमध्ये खाली आणि ठाई एवढे जे शब्दोगी अव्यय आहेत हे सप्तमीचे कार्य करतात. कुणाचे कार्य करतात, तर सप्तमीचे कार्य करतात. विषय विषयी हा जो शब्दोगी अव्यय दिसतोय, तर हा षष्टी विभक्तीचं कार्य करतोय. कोणाचं, षष्टीचं. ठीक आहे. कळून, करवी, द्वारा, मुळे आणि योगे हे जे शब्दोगी अव्यय आहेत हे तृतीय विभक्तीचे कार्य करतात. म्हणजे तृतीय विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय आहेत, बरोबर. पासून, खेरीज, पेक्षा, शिवाय, खेरीज, हे जे असतील ना, पासून, पेक्षा वगैरे, तर हे पंचमी विभक्तीचं काम करतात. कुणाचं, पंचमीचं. म्हणजे हा शब्दोगी अव्यय लावून बघायचे एखाद्या शब्दाला आणि तो काढून तुम्ही पंचमीच्या विभक्ती प्रत्यय टाकून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर कळेल. जसं का बघा, दगडा परीस वीट मऊ किंवा दगडापेक्षा वीट मऊ, तर दगडाहून वीट मऊ, या ठिकाणी तुम्हाला असं बसताना दिसेल तो शब्द. ठीक आहे. अरे बा, त्याच्याकडून हे काम होणार नाही, म्हणजे त्याच्याने हे काम होणार नाही. तृतीय विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय आहे, बरोबर. आता बघा, करिता, साठी, कडे आणि प्रत हे जे शब्द आहेत या ठिकाणी बघा, जसं का आपण म्हटलं की देशासाठी गांधीजींनी प्राणार्पण केले, तर देशाला गांधीजींनी प्राण दिले म्हणजे देण्याची क्रिया घडली. आणि साठी लागलं, साठी लागलं म्हणजे काय असेल तर चतुर्थी विभक्ती लागली, बरोबर. आता चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय आहेत, म्हणून या विभक्तीला आपण म्हणूया चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय. आता आपल्याला विचारलं काय, चतुर्थी हेच विचारलं आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर उत्तर असेल. एवढा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन, म्हणजे हे सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम. ठीक आहे. तर जोच स्त्रीलिंगी रूप, म्हणजे जो हा पुल्लिंगी मूळ सर्वनाम आहे संबंधी आणि याचं स्त्रीलिंगी रूप हे जी आहे, बरोबर. तर याला विकार होऊन विभक्तीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल, तर विकार होऊन सप्तमीचे विभक्ती विचारले. कोणाचं, सप्तमीचं. ठीक आहे. तर तय्या तय्यापैकी बघायचं, जित, जिच्यात आहे का, या ठिकाणी हे असं उत्तर दिसेल तुम्हाला. जिला जीस आहे का, तर जिला जीस हे द्वितीय किंवा चतुर्थी असेल आणि जी आहे तसं मूळ रूपात आले त्याला प्रथम विभक्ती असं म्हणा. जिच्या, जिची, जिचे, जिच्या हे काय असणार आहे, तर षष्टी विभक्ती असणार आहे. तुम्हाला लगेच कळालं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न खूप भारी विचारलाय बघा. पासून आणि पलीकडे या शब्दोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केलेला असतो. खूप भारी प्रश्न आहे. या ठिकाणी पासून बघा, नाही कळालं तरी म्हणून लक्षात ठेवा, हा पंचमीचा आहे. पलीकडे स्थळ दाखवतोय म्हणजे सप्तमीचा आहे, बरोबर. म्हणजे पंचमी आणि सप्तमी असं उत्तर आलं पाहिजे. उत्तर आहे 1 नंबर मध्ये. ठीक आहे. पुढे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, जोड्यालावरती प्रश्न विचारलाय बघा. तर पंचमी विभक्ती बघा, पंचमीत ऊन होऊन बघायचं तर घराहून आहे. तृतीयामध्ये नेईशी नेईशी बघा तर हे आहे. षष्टीमध्ये चाचीची बघायचं, हा चाचीचे आहे. सप्तमीमध्ये तय्या बघायचं तर हे तय्या आहे. मग आपलं उत्तर काय आलं बघा, तर 3, 1 आणि 4, 2. तर 3, 1, 4 आणि 2 उत्तर क्रमांक 2 हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, प्रथम विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर प्रथम विभक्तीला कोणतेही प्रत्यय लागत नाही, त्याला शून्य प्रत्यय असं म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी सराते सराते हे द्वितीय चतुर्थीचे आहेत, नेयशी नेयशी तृतीयचे आहेत, तय्या तय्या सप्तमीचे आहेत, मा प्रत्यय नाही, हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला बघा, विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. तर बघूया आपण काय. द्वितीयचा अर्थ काय आहे, तर कर्म, ज्याच्यावर क्रिया घडली ते, बरोबर. मग ज्यावर क्रिया ज्यावर घडली ते किंवा तो, याला द्वितीय असं म्हणायचं. पंचमी, पंचमी म्हणजे अपादान सांगितलं. अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. एखादी क्रिया जिथून सुरू होणार तिथून तो व्यक्ती किंवा पदार्थ दूर जाणार, तर क्रियेचा आरंभ होतो ते स्थान, याला म्हणायचं तुम्ही पंचमी. षष्टी म्हणजे काय, संबंध, एका शब्दाच्या दुसऱ्या शब्दाशी काहीतरी संबंध असेल, बरोबर. मग एका पदाला दुसऱ्या पदाशी संबंध असेल याला षष्टी असं म्हणतात. सप्तमी म्हणजे काय, क्रिया ज्या स्थानी घडली ते स्थान किंवा वेळ, म्हणजे स्थळ आणि वेळ मी तुम्हाला सांगितलेला सप्तमी अधिकरण असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने हे आपल्या जोड्या लागलेल्या आहेत. आता उत्तर आपण निवड्या काय असेल बघा, तर 3, 1 आणि 4, 2. तर 3, 1, 4 आणि 2 उत्तर 1 मध्येच मला दिसतं आहे. ठीक आहे. किंवा मागे पुढे झालं असेल तर बघून घेऊ एकदा आपण. 3, 1, 4, 2. 3, 1, 4, 2 बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं बघा आता काय प्रश्न विचारला आहे आपण ते बघूया. या ठिकाणी विचारले पुढचा प्रश्न असा, जोड्याला आवरतीच खूप सारे प्रश्न आहेत बघा. तक्त्यावरती आहे प्रश्न.
प्रथमा विभक्ती बघा कर्ता आहे, पंचमी विभक्ती अपादान आहे, षष्टी विभक्ती संबंध आहे आणि सप्तमी विभक्ती अधिकरण आहे. खरं पाहिलं तर हा कारकार्थ नाहीये, पण ते तक्त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आपण बघूया काय उत्तर असेल आपलं. तर 3 1 बरोबर. तर 3 आणि 1 ही उत्तर आहे, म्हणजे आपलं उत्तर 3 नंबर असेल. सोपा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सोपा आहे. तय्या तय्या सप्तमीचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर सलाते सनाते हे द्वितीय आणि चतुर्थीचे आहेत. नेयशी तृतीयेचा आहे आणि चाचीचे एक वचनी षष्टीचे प्रत्यय आहेत. बरोबर. आणि अनेक वचनी काय होणार आहे, तर चे चाची असं होणार आहे. बरोबर. देवाने मला खूप काही दिले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलाय, तर बघा देवाने विभक्ती विचारली आहे, त्याच्यामुळे आपण याचं उत्तर निवडूया. देवाने ने लागला आहे म्हणजे तृतीय विभक्ती आहे. काय विचारलं, तृतीय. ठीक आहे. आता नीट आहे का, देवाने मला खूप काय दिलं आहे, तर देवाने याची मी तुम्हाला विभक्ती सांगितली. काय सांगितली, विभक्ती. विभक्ती कोणती आहे, तृतीय विभक्ती आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर का कारकार्थ विचारलं असतं की देवाने या शब्दाचा कारकार्थ सांगा, तर तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारणार 6 प्रकारचे आणि त्याचं जे काही उत्तर मिळेल त्याला म्हणायचं कारकार्थ. ठीक आहे. तर कर्ता पहिला कारकार्थ आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे करण, चौथा आहे संप्रदान, पाचवा आहे अपादान आणि 6वा आहे अधिकरण. असे 6च कारकार्थ मानले जातात. ठीक आहे. मग विभक्ती एक असेल आणि कारकार्थ वेगवेगळे राहू शकतात. तर आपण बघूया काय असेल. तर देणारा कोण, बरोबर. तर देणारा आहे देव. तर देव कोण आहे, वाक्यातील कर्म आहे, सॉरी कर्ता आहे. कोण आहे, कर्ता. देणारा कोण आहे, देव. तर देव कोण आहे, वाक्यातील कर्ता. तर हा जो काही कर्ता आहे त्या कर्त्याला कारकार्थ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कारकार्थ. बरोबर. आता बघा नीट, विभक्ती तृतीय आहे आणि कारकार्थ कर्ता आहे. जसं का आपण मी नदीच्या काठाने गेलो, याच्यामध्ये विभक्ती तृतीय होती आणि कारकार्थ अधिकरण होतं. त्याच पद्धतीनं एका विभक्तीतून वेगवेगळे कारकार्थ व्यक्त होताना तुम्हाला दिसू शकतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता माझं उत्तर आहे तृतीय आणि कारकार्थ विचारलं असतं तर करता आलं असतं आपलं उत्तर. ठीक आहे. आता बघा हा एक प्रश्न खूप भारी आहे, भल्या भल्याला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. ठीक आहे. देवाला भक्तांच्या मदतीसाठी धावून जावे लागते. मित्रांनो बघा आता नीट आहे का, या ठिकाणी ला हा प्रत्यय अधोरेखित करून दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. अगदी साधा प्रश्न आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे की द्वितीय असेल किंवा चतुर्थी असेल. ठीक आहे. तर द्वितीय पण पर्याय आहे आणि चतुर्थी पण पर्याय आहे. ठीक आहे. मग आता काही लोकांना वाटायचं दोन्ही राहू शकतं, म्हणजे अ आणि ड पर्याय आहे का बघा, तर अ आणि ड बरोबर असं तर पर्याय नाही आहे, म्हणजे दोन पैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. आता खऱ्या अर्थाने अभ्यासू विद्यार्थ्यांची इथे परीक्षा आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थी याच्यातील फरक कसा ओळखायचा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. जर का वाक्यातील कर्म आहे आणि कर्माला सलाते सलाते प्रत्यय लागले असतील तर त्याची विभक्ती द्वितीय सांगायची. ठीक आहे. आणि कर्म सोडून इतर कोणताही शब्द असेल जगातील तर त्याला सलाते सलाते प्रत्यय लागलं की त्याची विभक्ती चतुर्थी सांगायची. ठीक आहे. या ठिकाणी बघा आपण कर्म शोधू. तर धावून जावे लागते, या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे. तर धावून याला प्रश्न विचारू, धावणारा कोण, धावून जाणारा कोण आहे, तर धावून जाणारा हा देव आहे, त्याला ला लागले. तर कर्म आहे का, हे नाही. आणि धावून गेलेला कोण आहे, तर देवच आहे, म्हणजे वाक्यात कर्म नाही, क्रियापद अकर्मक आहे. त्याच्यामुळे हा वाक्यातील कर्ता आहे. कोण आहे, कर्ता. आणि कर्त्याला हा ला प्रत्यय लागलाय. मी तुम्हाला काय सांगितलं, जर कर्म राहिलं असतं तर मी त्याची विभक्ती काय सांगितली असते, द्वितीय सांगितली असते, पण तो एकच कर्म पाहिजे. द्विकर्मक राहिलं तर मग त्याला चतुर्थीच आपण सांगतो, बरं का. म्हणजे या ठिकाणी कर्ता आहे आणि कर्त्याला ला प्रत्यय लागलाय. तर माझं उत्तर आहे चतुर्थी, हे उत्तर पाहिजे मला. काय पाहिजे, चतुर्थी. बरोबर. म्हणजे चतुर्थी म्हणजे फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक, तर फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक असे प्रश्न तुम्हाला विचारले असतात. ठीक आहे. नाहीतर आपण पाठ करतो सलाते सलाते द्वितीय चतुर्थी आणि प्रश्न असा विचारला असेल, बरोबर, तर तेव्हा आपलं उत्तर चुकतं मित्रांनो. आणि एका प्रश्नामुळे आपलं पद जाऊ शकतं आणि एका प्रश्नामुळेच तुम्ही अधिकारी होऊ शकता. ठीक आहे. हा अल्पसा फरक आपल्याला इथे कळाला पाहिजे. ठीक आहे. पुढचा आपण बघूया काय उत्तर असेल. तर पुढे दिला आहे तक्त्यावरती हा प्रश्न विचारलाय, म्हणजे जो तक्ता असतो ना आपला विभक्ती कारकार्थ प्रत्यय त्याच्यावरती. पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो, तर अगदी चूक आहे. पंचमीतून हा अपादान कारकार्थ व्यक्त होतो. ठीक आहे. षष्टी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे, अगदी बरोबर आहे. हा कारकार्थ नाहीये, हा उपपदार्थ आहे खऱ्या अर्थाने, पण त्यांनी तो तक्त्यानुसार उचलला आहे, त्याच्यामुळे आपल्याला बरोबर कन्सिडर करावं लागेल, म्हणजे फक्त बरोबर असं उत्तर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न काय विचारला आहे. तर पुढचा प्रश्न विचार बघा, चूक की बरोबर सांगायचं आहे, दुय्यम से 18चा प्रश्न आहे. भारी प्रश्न आहे हा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात तर त्या संबंधाला कारकार्थ म्हणत नाही, त्याला कारक संबंध असं म्हणतात. म्हणजे हे विधान पूर्णतः बरोबर नाहीये आणि पूर्णतः चूक पण नाहीये. मग त्या संबंधातून जो काही अर्थ व्यक्त होतो त्याला कारकार्थ म्हटलं जातं. इथे कार्यकार्थ दिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रियापदाशिवाय इतर शब्दांचे असलेले जे संबंध असतात त्या संबंधांना उपपद संबंध असं म्हटलं जातं.
आणि त्या उपपद संबंधातून जो अर्थ व्यक्त होणार त्याला उपपदार्थ असं म्हणतात. म्हणजे हेही विधान पूर्णतः बरोबर आणि पूर्णतः चूक नाहीये. ठीक आहे. मग पहिल्या कीनुसार त्यांनी अ ब बरोबर असं उत्तर दिलं होतं, दोन्ही बरोबर आहे 3. आणि दुसऱ्या कीनुसार ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो तर त्या बदलाला आपण काय म्हणतो, विभक्ती असं म्हणतो. ठीक आहे. प्रयोग काय असतं बघा, तर वाक्यातील कर्त्याचा क्रियापदाशी काय संबंध आहे, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. म्हणजे कर्त्याचे लिंगवचन चेंज केलं की क्रियापद बदलतं, कर्माचे लिंगवचन चेंज केलं की क्रियापद बदलतं. दोघांचं केलं तरी बदलत नाही, याला प्रयोग म्हणतात. कर्तरी कर्मणी आणि भावे. त्याच्यानंतर प्रत्यय काय असतात बघा, तर प्रत्यय शब्दांच्या शेवटी जसं आपण विभक्ती प्रत्यय बघतो, इतर कोणतेही प्रत्यय लागतात, येतो पण आता ऐगिरी भावाचक नामाचे प्रत्यय आहे ना, असे खूप सारे प्रत्यय आपण ते पाहिले. समास म्हणजे काय असतं बघा, तर दोन शब्द एकत्र येऊन एक जोड शब्द तयार होतो, त्या जोड शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात. आता तुम्ही म्हणा सर संधीची व्याख्या तुम्ही तीच सांगितली आणि समासाची व्याख्या पण तुम्ही मला तीच सांगताय, तर बघा काय फरक आहे. तर जसं का आपण सूर्य नावाचा एक शब्द पाहिला, काय पाहिला, सूर्य, आणि इथे आपण अस्त नावाचा एक शब्द पाहिला. दोन शब्द आपल्याकडे आहेत. तर सूर्य याच्यामध्ये हा अ आहे आणि अस्त याच्यामध्ये अ आहे. अ अधिक अ दोन्ही एकमेकांमध्ये मिसळणार आणि आ तयार होणार, नवीन शब्द तयार होणार, सूर्यास्त. काय तयार होणार, सूर्यास्त. बरोबर. तर याच्यामध्ये अ प्लस अ वर्ण आहेत, हे बरं का, वर्ण आहेत म्हणजे स्वर आहे. तर जेव्हा वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि नवीन वर्ण येतो तर या प्रक्रियेचं नाव आहे संधी. आणि संधी होऊन जो हा नवीन शब्द तयार झालाय दोन शब्दांनी, तर याला म्हणतात सामासिक शब्द, याला म्हणतात समास. ठीक आहे. तर कधी कधी समास होताना संधी होते, कधी कधी होणार नाही. जसं का तुम्ही म्हणा सर इथे आई वडील शब्द आहे जी, बरोबर, म्हणजे ते आई वडील याच्यामध्ये कुठे तुम्हाला झालेले दिसते संधी वगैरे आहे का, इथे झालेली नाहीये. तर नुसते शब्द एकत्र आले की त्याला काय म्हणतात, दोन शब्द एकत्र आले की एक जोड शब्द तयार होतो आणि त्या जोड शब्दाला समास असं म्हटलं जातं. बरोबर. आणि जेव्हा वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात तर या क्रियेचं नाव आहे संधी, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आपण बघूया आपलं विभक्ती उत्तर आलं. ठीक आहे. आता बघा, मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का, तर या ठिकाणी आपण वरती विचारायचं होतं त्यांना काहीतरी. तर कोणता पुरुषवाचक आहे, आपण म्हणजे तुम्ही, द्वितीय पुरुषवाचक हे सर्वनाम आहे. बरोबर. मग या ठिकाणी प्रकार दिला आहे तर पुरुषवाचक, हे पहिलं उत्तर बरोबर आहे. दर्शक संबंधी नाहीये त्याच्यामुळे हे पहिलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. मग इथे विभक्ती द्वितीय दिली आहे, वचन अनेक वचन, आपण म्हणजे तुम्ही, मग तुम्ही ही अनेक वचने आहे. किंवा जर एकट्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही वापरत असाल तर त्याला आपण आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन ही आपण संकल्पना पाहिली आहे, त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकतं आपलं. ठीक आहे, म्हणजे आहेच ते उत्तर. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. मराठीमध्ये कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात, हा प्रश्न एकदम भारी आला होता आणि मी नुकतंच ग्रुपला टाकलेलं होतं ते तक्ता वगैरे, आणि त्याच्यातून हा प्रश्न दुसऱ्या दिवशी पेपरला आला होता. ठीक आहे, म्हणजे मी टाकला म्हणून आला असं नाही, तर तो एक योगायोग होता. तर बघा, चरम प्रत्यय म्हणजे काय, ही संकल्पना आपल्याला कळाली पाहिजे. जेव्हा एखाद्या शब्दाला आपण एकदा विभक्ती प्रत्यय लावला की त्याच्यानंतर आयुष्यात कधीच त्याला प्रत्यय लावता येत नाही दुसरा, एकदा लागल्यानंतर, तर अशा प्रत्ययाला चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. बरोबर. आणि चर्मेतर प्रत्यय म्हणजे काय, एकदा प्रत्यय लागल्यानंतर त्याला आणखी आपण 2-3दा प्रत्यय लावू शकतो, याला चर्मेतर प्रत्यय असं म्हणतात. तर संस्कृत व्याकरणामध्ये बरोबर जे विभक्ती प्रत्यय आहेत आणि जे आख्यात प्रत्यय आहेत तर याला चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, तर जसं का बघा, आपण एक मुलाने हा शब्द घेतला, कोणता शब्द घेतला आपण, मुलाने, याला तृतीयचा प्रत्यय लागला आहे. आता याच्यानंतर मला परत प्रत्यय लावतात, मुलानेच्या, मुलानेहून, मुलानेसाठी असं काही लावता येत नाही, म्हणून हा जो ने विभक्ती प्रत्यय झाला याला चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. बरोबर. आता आख्यात म्हणजे काय, आख्यात म्हणजे क्रियापदाचे प्रत्यय. जसं का मी घरी जातो, तर जा हा मूळ धातू आहे, याला मी तो प्रत्यय लावला, हा जो तो प्रत्यय एकदा लागला की त्याला आता परत प्रत्यय लावता येत नाही. म्हणजे जातोने, जातोसाठी, जातो वर, जातो खाली असं आपल्याला काही तयार करता येत नाही, म्हणून या आख्यात प्रत्ययाला आणि विभक्ती प्रत्ययाला चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे माझं उत्तर असेल अ आणि ड बरोबर, अ आणि ड बरोबर असं 3 मध्ये आहे. आता तुम्ही ना सर तद्धित प्रत्यय आणि पूर्व प्रत्यय काय प्रकार असतात, तर पूर्व प्रत्यय हे कुणाला म्हटलं जातं, तर उपसर्गाचं दुसरं नाव पूर्व प्रत्यय असं आहे. बरोबर. जे आपण उपसर्ग लावतो ना, जसं का आपण एखादा उपसर्ग घेऊया, तर एखादा कोणताही उपसर्ग घेऊया आपण, मान हा शब्द आपण घेतला, काय घेतला आपण, मान. ठीक आहे. तर मानच्या मागे इथे अव नावाचा शब्द लागलाय, कोणता, अवमान. ठीक आहे. हा जो अव असेल तर याला पूर्व प्रत्यय किंवा याला उपसर्ग असं म्हटलं जातं. उपसर्गाला स्वतःचा अर्थ असतो, उपसर्गानुसार शब्दाचा अर्थ बदलतो, ते मी तुम्हाला पुढच्या घटकात सांगेलच. ठीक आहे. तद्धित प्रत्यय काय प्रकार असतात बघा, तर जेव्हा नामाला म्हणजे क्रियापद सोडून, क्रियावाचक शब्द सोडून, म्हणजे धातू सोडून इतर शब्दांना जे प्रत्यय लावले जातात तर याला म्हणतात तद्धित प्रत्यय. मग याच्यानंतर आणखी प्रत्यय लागू शकतात. जसं का आपण एखादा समता नावाचा शब्द घेतला, आपण सम, ठीक आहे, आणि याला आपण ता प्रत्यय लावला तर काय झाला, समता. ठीक आहे. तर या समता हा जो ता प्रत्यय आहे तर हा तद्धित प्रत्यय झाला. हा सम विशेषण आहे, बरोबर, आणि विशेषणाला प्रत्यय लागला आहे तर हा झाला तद्धित प्रत्यय.
तर आता तद्धित प्रत्यय तर लागला, याच्यानंतर आपण आणखी प्रत्यय लावू शकतो समतेने, समतेसाठी समतेचे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग या ठिकाणी हा झाला चरमेतर प्रत्यय. काय झाला? चरमेतर प्रत्यय झाला, बरोबर. आणि चरम प्रत्यय म्हणजे एकदाच लागतात, चरमेतर म्हणजे आणखी आपण लावू शकतो. हे संकल्पना मी सांगितली आहे समजून. तर आपलं उत्तर आलं हे. मी इतकं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचं बघा काय दिलंय. सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय आहे? सोपा प्रश्न आहे. सप्तमीचा अर्थ काय असणार आहे? अधिकरण असणार आहे. तक्त्यावरती प्रश्न आहे हा. कोणत्या विभक्तीच्या, बघा हा प्रश्न खूप भारी आहे. कोणत्या विभक्तींच्या एक वचनाला प्रत्यय लागत नाही? बरं का, आता मागे काय विचारलं होतं, प्रत्ययरहित विभक्ती कुठली आहे? आपण प्रथम उत्तर निवडलं होतं. आता प्रश्न थोडा फिरवून विचारला आहे, कोणत्या विभक्तीचे एक वचनाला प्रत्यय लागत नाही? प्रत्यय न लागणारी विभक्ती एक प्रथमा तर आहे, आपल्याला माहितीये. मग प्रथमा उत्तर हे घ्यायचं. फक्त प्रथमा पण दिलंय बरं का. तर फक्त प्रथमा नाही, संबोधन मध्ये सुद्धा एक वचनाला प्रत्यय लागत नाही. तर इथे तुमचा प्रश्न चुकू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला अचूक माहिती असली पाहिजे. तर प्रथमा आणि संबोधन या विभक्तीला एक वचनात प्रत्यय लागत नाही, बरोबर. याला तर एक वचनाने अनेक वचन दोन्ही मध्ये लागत नाही, पण संबोधन मध्ये अनेक वचनी मात्र लागतात. तर हा प्रश्न नीट तुम्हाला अटेम्प्ट करायचा होता. ठीक आहे. फुलाहून याची विभक्ती सांगा. तिथे ऊन होऊन लागला आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पंचमी असेल. अगदी सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया काय दिला आहे. तर पारंपरिक दिलाय बरं का. पारंपरिक व्याकरणात नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध हा किती प्रकारचा असतो? ठीक आहे, म्हणजे विभक्ती किती आहेत असा त्यांना प्रश्न विचारायचा होता. तर हा 8 प्रकारचा संबंध असतो. ठीक आहे, म्हणजे क्रियापदाशी 8 प्रकारे संबंध येतो. कर्ता, कर्म वगैरे. विभक्ती प्रत्यय लावण्याचा भाग विचारलेला नाहीये त्यांनी, हे लक्षात ठेवा, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय विचारलं बघा. तर पुढील शब्दातून पंचमी विभक्ती दर्शक शब्द कोणता आहे? म्हणजे पंचमी विभक्ती कुठे लागलेला आहे? ठीक आहे, तर भावाला द्वितीय किंवा चतुर्थ असेल. बहिणीचा षष्टी आहे. शाळेतून पंचमी आहे. मांजराशी तिथे तृतीय असेल. ठीक आहे, अगदी सोपा आहे. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? तर क्रियापदाशी संबंध आलं की ते कारकार्थ असतं. इतर शब्दाशी संबंध असेल त्याला उपपदार्थ म्हणतात. आणि स्थळ किंवा वेळ असेल त्याला अधिकरण म्हणतात. आणि ज्याच्यासाठी क्रिया घडेल त्याला देणे, बोलणे, सांगणे क्रिया घडल्या की त्याला संप्रदान असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्ययावरती आपण आताच बोलू, त्याच्यावरती हा प्रश्न 2022 ला आलाय टेक्निकलला. ठीक आहे, तिथे दिलाय साठी, स्तव आणि प्रति ही विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय शब्दांचा वापर कोणत्या विभक्तीत केला जातो? आताच आपण बघितलं की साठी, करिता आहे ना, स्तव हे शब्द चतुर्थी विभक्तीचे काम करतात. मग चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय आहेत. ठीक आहे, पुढचं बघा. नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? त्याला कारकार्थ म्हणतात. हा प्रश्न रिपीट आहे बघा. इथेच आपण बघितलं होतं याला काय म्हणतात आहे ना. नाम सर्वनामांची क्रियापदाशी संबंध असतात त्यांना काय म्हणतात? तर कारकार्थ म्हणतात. आणि इथे सुद्धा विचारलंय नाम सर्वनामांचे क्रियापदाशी संबंध असतात त्याला काय म्हणतात? तर कारकार्थ म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर हा एक प्रश्न खूप भारी विचारलाय बघा. भल्या भल्याला हे कळालं नाही की हे काय प्रश्न आहे नक्की. वाक्य विचारामध्ये विभक्तीचे किती अर्थ सांगितलेले आहेत? बरोबर. आता विभक्तीचे अर्थ म्हटल्यानंतर आपल्याला कारकार्थ आठवतात, म्हणजे कारकार्थ 8 आहेत अशी आपली उत्तरे असतात. पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 8 तुम्हाला पर्याय दिसत नाही. तर वाक्य विचारामध्ये काय होतं माहितीये का? तर एखादा विभक्ती प्रत्यय आपण लावल्यानंतर, म्हणजे आपण लावला विभक्ती प्रत्यय, ठीक आहे, तर याचा संबंध क्रियापदाशी येतो. कोणाशी येतो? क्रियापद याच्याशी येतो, बरोबर. जर क्रियापदाशी संबंध आला असेल, काय आला असेल? क्रियापदाशी संबंध आला असेल तर त्याला कारक प्रत्यय असं म्हणतात. काय म्हणतात? कारक प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि या कारक प्रत्ययातून जो काही अर्थ होणार व्यक्त तर त्याला कारक अर्थ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कारकार्थ. ठीक आहे. दुसरा एक संबंध असतो क्रियापद सोडून इतर शब्दांशी काहीतरी संबंध, आमच्या घरी पाहुणे आले वगैरे. ठीक आहे, तर या ठिकाणी इतर शब्द मी लिहितो. काय लिहितो? इतर शब्द. या इतर शब्दांशी जो काही संबंध व्यक्त होताना दिसेल, बरोबर, तर या इतर शब्दाशी संबंध व्यक्त होण्यासाठी जे काही प्रत्यय लागतात तर इतर शब्दांना आपण उपपद असं म्हणतो. काय म्हणतो? उपपद. आणि वाक्यातील जो महत्त्वाचा शब्द असेल त्याला क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे, मग याच्याशी जो काही संबंध असेल त्याला उपपद संबंध म्हणतात. काय म्हणतात? उपपद संबंध. आणि या उपपद संबंधातून जो काही अर्थ व्यक्त होणार तर याला उपपदार्थ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उपपदार्थ, बरोबर. म्हणून विभक्ती प्रत्ययांचा वाक्यातील शब्दांशी दोनच प्रकारचा संबंध येतो. एक येतो क्रियापदाशी, त्याला कारकार्थ म्हणा, आणि दुसरा येतो म्हणजे कारक संबंध आणि कारकार्थ अर्थ, आणि त्याच्यानंतर उपपद. म्हणून आपले उत्तर आहे 2. ठीक आहे,
तर 2 उत्तर आहे आपलं, म्हणजे 2 प्रकारचा संबंध येतो हे आपल्याला इथे सांगायचं होतं आणि भल्या भल्याला कळालं नाही, पण आपल्या नोट्समध्ये, आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या लेक्चरमध्ये आपण आधीच घेतलेलं होतं. ठीक आहे, या पद्धतीचे मित्रांनो तुम्हाला फायदा होत असेल की विभक्ती या घटकावरती एमपीएससीने कसे प्रश्न विचारलेले असतात आणि त्याचे उत्तर आपल्याला कसे द्यावे लागतात. ठीक आहे, तर पुस्तक वाचणे एक वेगळी पद्धत आहे आणि लेक्चर बघून समजून घेणे संकल्पना ही एक वेगळी संकल्पना आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कशातून फायदा होतोय हे तुम्हाला नक्की कळत असेल. आणखी जे काही पुस्तक वाचत असतील कार्यकर्ते त्यांना समजत नसेल तर ते ऑनलाईन बॅच जॉईन करू शकतात किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन ऑफलाईन सुद्धा घेऊ शकतात, काही अडचण नाही. फक्त तुम्ही 50 पैकी 40+ मार्क घेतले पाहिजे, म्हणजे कमीत कमी 44, 46, 47 पर्यंत तुम्ही मार्क घेतले पाहिजे. 1-2 प्रश्न एमपीएस साठी आपल्याला सोडावे लागतात, कारण प्रश्न कॅन्सल होतात. ठीक आहे, किंवा उत्तरे चेंज होतात किंवा आपल्याकडे 1-2 प्रश्न चुकू शकतात. ओके, धन्यवाद.